गाइज वेलकम। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत पुरवठा साखळी व्यवस्थापनातील महत्त्वाचा पॉईंट, पुरवठा साखळी व्यवस्थापनाची साधने आणि तंत्रे। तर बघा, पुरवठा साखळी व्यवस्थापन म्हणजे काय, तर अंतिम ग्राहकांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही वस्तू आणि सेवा आहे यांचा पुरवठा करणाऱ्या, परस्परांशी संबंधित असणाऱ्या आणि जोडलेल्या जी व्यवस्थापनाची जाळी आहे तिला आपण पुरवठा साखळी व्यवस्थापन असं म्हणत असतो। थोडक्यात बघा, पुरवठा साखळी म्हणजे काय की निव्वळ मूल्य निर्माण करणं असेल किंवा स्पर्धात्मक पायाभूत ज्या काही सुविधा असतील त्या सुविधा निर्माण करून जगभरामध्ये जी काही रसद पुरवलेली आहे त्याचा फायदा झाला पाहिजे आणि मागणीसह पुरवठा जो आहे याचं संतुलन साधलं गेलं पाहिजे आणि जागतिक स्तरावरील जी कामगिरी आहे ती मोजण्यासाठी, तसेच उपक्रमांची जी रचना असेल, नियोजन असेल, अंमलबजावणी, नियंत्रण आणि देखरेख या उद्देशाने पुरवठा साखळीचं व्यवस्थापन प्रामुख्याने केलं जातं। तर बघा, हे जे पुरवठा साखळी व्यवस्थापन आहे या व्यवस्थापनामध्ये काही साधने आणि तंत्रांचा त्या ठिकाणी वापर झालेला आपल्याला दिसून येतो। आजचा व्यवसाय जो आहे ते संस्थात्मक रचनांमध्ये रचना असलेली आपल्याला दिसून येते। मग पुरवठा साखळी योजनांना प्रामुख्याने महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं। तर बघा, माल साठ्यावरील नियंत्रण आणि त्यावरील दृश्यमानता हे व्यवसायातील महत्त्वपूर्ण घटक बनलेले आहेत आणि कोणत्याही कंपनीच्या वित्तीय स्थितीवर परिणाम करणारे ते प्रमुख घटक आपल्याला दिसून येतात। तर बघा, पुरवठा साखळी व्यवस्थापनात काही मानके आहेत जी निर्णय घेण्याची जी काही कामगिरी आहे त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले जातात। कंपनीला प्रत्येक स्तरावरती काही निर्णय घ्यावे लागतात आणि निर्णय घेण्यासाठी पुरवठा साखळी व्यवस्थापनामधील साधने आणि तंत्राचा प्रामुख्याने वापर झालेला आपल्याला दिसून येतो। थोडक्यात, पुरवठा साखळी व्यवस्थापन हे कौशल्यपूर्ण क्षेत्र आहे जे स्पर्धात्मक आणि शाश्वत फायदा मिळून ग्राहकांचे मूल्य वाढविण्यासाठी कोणत्याही कंपनीच्या किंवा संस्थेच्या पुरवठा साखळीचे जे काही उपक्रम आहे त्या उपक्रमांच्या व्यवस्थापनाशी संबंधित असलेले आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात। सेवा आणि उत्पादनाच्या वितरणाची जी काही किंमत असेल, त्याची कार्यक्षमता असेल, ही पुरवठा साखळी व्यवस्थापनामुळे कार्यवाहित झालेली आपल्याला प्रामुख्याने दिसून येते। मग यामध्ये चांगल्या प्रकारचे जे काही नेटवर्क आहे ते नेटवर्क शोधणं असेल, अधिग्रहण करणं असेल किंवा उत्पादन आणि पुरवठ्याची जी व्यूहरचना असेल ती विविध पैलूंच्या माध्यमातून उत्पादनाच्या विकासासाठी प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक जी क्रिया आहे ती क्रिया यामध्ये समाविष्ट झालेली आपल्याला प्रामुख्याने दिसून येते। तर यामध्ये फर्स्ट जे काही तंत्र आपल्याला सांगता येईल ते आहे मालसाठा वेग। तर बघा, मालसाठा वेग हे एक महत्त्वाचं मानक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं। बघा, मागणीनुसार मालसाठ्यामध्ये सुसंगत होण्यासाठी हे आपल्याला मदत करताना दिसून येतं। कोणतीही व्यवसाय संस्था असेल त्या व्यवसाय संस्थेमध्ये माल हा महत्त्वाचा असतो। मग या मालाची जी काही साठवणुकीची क्षमता आहे ती कितपत असली पाहिजे हे या आधारे आपल्याला समजलेलं दिसून येतं। बघा, वेगाचा मासिक जो काही मागावा असेल त्याचे निकष काढले जातात आणि त्या वेगवेगळे निकष काढून वेगवेगळ्या स्तरावरती त्याची पूर्तता करण्यासाठी मालसाठ्याची पातळी पुन्हा निश्चित करण्याची संदर्भात काही सुधारणा करावयाच्या असतील तर त्या क्षेत्रावरती प्रकाश टाकण्याचं काम या मालसाठा वेग तंत्रामधून झालेलं आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं। तर बघा, मागणीसह पुरवठा जो आहे त्यांची जुळवणी करण्याचं कार्य, त्याच पद्धतीने बघा, गोदामामध्ये आपण मालाची साठवणूक करून ठेवू शकतो। मग हा गोदामामध्ये असलेला माल जास्त प्रमाणात साठवणूक करण्याची गरज आहे किंवा नाही, किंवा जास्त जर मोठ्या प्रमाणावरती गोदामामध्ये याची साठवणूक होत असेल तर त्यावरती कशा पद्धतीने प्रतिबंध घातला जातो हे मालसाठा वेग या तंत्रामुळे प्रामुख्याने आपल्याला दिसून येतं। तर मालसाठा वेग हे जे आहे हे काढण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला पुढील फॉर्म्युलाचा वापर झालेला दिसून येतो। मग यामध्ये बघा, प्रारंभिक मालसाठा डिवायडेड पुढच्या वर्षीचे किंवा पुढच्या महिन्याचे जे काही विक्रीचे अंदाज आहे ते यातून डिव्हाइड केले जातात। म्हणजे प्रारंभिक स्तरावरती जो काही मालसाठा आहे त्या साठ्याला डिव्हाइड आपण पुढच्या काही महिन्यांसाठीचा जर मालसाठा करून ठेवणार असू तर त्याचा जो काही अंदाज आहे तो यामधनं डिव्हाइड केलेला आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो। त्यानंतर बघा, सेकंड जे तंत्र आहे ते आहे परिपूर्ण मागणी मापन। तर बघा, हे मानक सुद्धा महत्त्वाचं मानक म्हणून याच्याकडे बघितलं जातं। बघा, ज्या काही व्यवसायामध्ये त्रुटी होतात किंवा मागणीमध्ये काही त्रुटी आढळून येतात त्या त्रुटी
मधून मुक्त असलेल्या मागणीची जी काही टक्केवारी आहे त्याची गणना करण्यासाठी हे तंत्र प्रामुख्याने वापरलेले आपल्याला दिसून येतं। बघा, खरेदी मागणीच्या प्रत्येक टप्प्यावरती प्रामुख्याने काही त्रुटी आढळून येत असतात। मग या त्रुटीमुक्त वितरणाच्या दराची जी काही गणना आहे ती यामध्ये केली जाते। बघा, पूर्वानुमानामध्ये त्रुटी असतात किंवा कोठारामध्ये संकलन प्रक्रिया केली जाते, त्यामध्ये काही त्रुटी आढळून येतात। चलन त्रुटी असेल किंवा शिपिंग मागणी त्रुटी असेल इत्यादी स्वरूपाच्या ह्या त्रुटी असू शकतात। मग या त्रुटींपासून मुक्त जी काही मागणी निर्माण झालेली असते त्याची टक्केवारीची गणना यामध्ये केली जाते। तर प्रामुख्याने बघा, गोदामांसाठी 99.98% परिपूर्ण अशी मागणी आपल्याला असू शकते। त्याच पद्धतीने वाहतुकीसाठी 99.02% परिपूर्णता असते। उत्पादनासाठी जर आपण याचा विचार केला तर 99.12% परिपूर्ण आणि खरेदीसाठी 99.99% परिपूर्ण अशी मागणी आपल्याला यामध्ये दिसून येते। परिपूर्ण मागणी मापन यामध्ये याचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला सांगता येईल। बघा, एकूण मागणी जी आहे त्या मागणीमधनं मागणीतील त्रुटी त्या ठिकाणी लेस केली जाते, त्याला डिव्हाइड एकूण मागणीने केल्यानंतर त्याला मल्टिपल 100ने केलं की परिपूर्ण मागणीचं मापन या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं। बघा, त्याचा फॉर्म्युला यामध्ये दिलेला आहे। परिपूर्ण मागणी मापन इज इक्वल टू एकूण मागणी मायनस मागणीतील त्रुटी डिवायडेड एकूण मागणी मल्टिपल 100। या पद्धतीने परिपूर्ण मागणी मापन आपण कॅल्क्युलेट करू शकतो। त्यानंतर बघा, थर्ड आपल्याला सांगता येईल साधन, ते आहे मालसाठा उलाढाल प्रमाण। तर बघा, मालसाठा उलाढाल प्रमाण यालाच RTR असं म्हटलं जातं। बघा, मालसाठा उलाढाल प्रमाण जे आहे ते एखादी कंपनी जर भांडारात ठेवलेले जो काही सरासरी मालसाठा आहे तो किती वेळा विकते किंवा किती वेळा तो वळवला जातो हे निर्धारित करण्यासाठी प्रामुख्याने मदत करताना आपल्याला दिसून येते। म्हणजे जर आपल्याला दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर मालसाठ्याच्या स्वरूपामध्ये गुंतवणूक केलेले जे काही कार्यशील भांडवल आहे त्या भांडवलातून नफा कमविण्यासाठीची ही एक संधी म्हणून हिच्याकडे बघितलं जातं। तर बघा, मालसाठा उलाढाल प्रमाण याचा जर फॉर्म्युला आपण विचारात घेतला तर यामध्ये बघा, यादी उलाढाल प्रमाण म्हणजेच त्याला आपण RTR असं म्हटलं जातं। RTR इज इक्वल टू वस्तूची किंमत डिव्हायडेड प्रारंभिक मालसाठा मायनस अखेरचा मालसाठा डिव्हायडेड 2। बघा, यामध्ये वस्तूची जी काही किंमत आहे त्या किमतीला प्रारंभिक जो काही मालसाठा आहे त्या मालसाठ्यामधनं अखेरचा जो मालसाठा आहे तो लेस केल्यानंतर येणारी जी काही अमाऊंट आहे ती वस्तूच्या किमतीला डिव्हाइड केल्यानंतर त्याला डिव्हायडेड बाय 2ने ज्यावेळेस आपण डिव्हाइड करू त्यावेळेस आपल्याला मालसाठा उलाढाल प्रमाण हे त्या कंपनीचं आलेलं आपल्याला दिसून येईल। त्यानंतर बघा, नेक्स्ट आहे रोकड ते रोकड चक्रवेळ। तर बघा, रोकड ते रोकड चक्रवेळ हे प्रमाण जे आहे ते सामग्रीचे देय ते उत्पादनासाठीचे देय मिळवणं या दरम्यानचे दिवस मोजण्यासाठी विचारात घेतलं जातं। बघा, याची सरासरी साप्ताहिक किंवा मासिक असेल किंवा तिमाही आधारावरती, तिमाही म्हणजे 3 महिन्याच्या आधारावरती केली जाते। हे प्रमाण कार्यरत भांडवल किती वेळेसाठी बांधले जाते हे सांगण्यासाठी तसेच इतर कारणासाठी वापरलेली जी काही रोख रक्कम आहे ती अनुपस्थित आहे किंवा उपस्थित आहे हे कळण्यासाठी सुद्धा रोकड ते रोकड चक्रवेळ या ठिकाणी विचारात घेतलं जातं। बघा, सुरळीत रोख रकमेची जी प्रक्रिया आहे ती पुरवठा साखळीसाठी फायदेशीर असलेली प्रामुख्याने आपल्याला दिसून येते। तर बघा, रोकड ते रोकड चक्रवेळ काढण्यासाठी प्रामुख्याने पुढील फॉर्म्युलाचा वापर झालेला दिसून येतो। त्यामध्ये बघा, सामग्री देय तारीख जी आहे, जे आपण सामग्रीची देय तारीख ठरवलेली आहे त्यातनं ग्राहकाची मागणी देय तारीख, ग्राहकाने ज्या तारखेला मागणी केलेली आहे ती त्या दिवशीची तारीख जी आहे ती लेस केल्यानंतर जी काही वेळ त्या ठिकाणी येते ती वेळ रोकड ते रोकड चक्रवेळ म्हणून विचारात घेतली जाते। त्यानंतर बघा, नेक्स्ट तंत्र आहे पुरवठा दिवस। तर पुरवठा दिवस जो आहे हे पुरवठा साखळीतील कार्यक्षमता जी आहे ते मोजण्यासाठी प्रामुख्याने वापरलं जातं। म्हणजे याला एक कार्यप्रदर्शन संकेतक म्हणून ओळखलं जातं। तर
पुरवठा दिवस काढण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला पुढील सूत्राचा वापर झालेला दिसून येतो। पुरवठ्याचा कालावधी काढायचा असेल तर सरासरी यादी जी आपण विचारात घेणार आहोत ती मूल्य म्हणून विचारात घेतली जाते। या सरासरी यादीला त्या सरासरी मासिक मागणीने डिवाइड केल्यानंतर 30ने इंटू केलं की आपल्याला त्या ठिकाणी पुरवठा कालावधी मिळालेला दिसून येतो। म्हणजे सरासरी यादी डिवाइड सरासरी मासिक मागणी इंटू 30 हे कॅल्क्युलेशन हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर आपल्याला पुरवठा दिवस मिळू शकतो। विक्री थकबाकी कालावधी, तर बघा विक्री थकबाकी कालावधी हे जे मानक आहे ते ग्राहकांकडून किती लवकर महसूल गोळा केला जाऊ शकतो याचा एक उत्तम उपाय म्हणून प्रदान केलेलं आपल्याला दिसून येतं। बघा जितक्या दिवसात विक्रीची थकबाकी असेल तितक्या दिवसात त्या व्यवसायाचा उत्तम व्यवसाय चालू आहे किंवा नाही हे विचारात घेतलं जातं। जर विक्री थकबाकीची कालावधी हा कमी असेल तर त्या व्यवसायाचा उत्तम प्रवास चालू आहे असं आपण म्हणू शकतो। परंतु जर एखाद्या व्यवसायाची जी थकबाकी असेल तिचा कालावधी जर मोठ्या प्रमाणात असेल तर तिची म्हणावी तितकी प्रगती होत आहे किंवा नाही हे सांगणं त्या ठिकाणी अवघड होत असतं। तर याचा जो काही फॉर्म्युला आहे तो आपण बघू शकतो। विक्री थकबाकी कालावधी इज इक्वल टू प्राय डिवायडेड बाय विक्री इंटू कालावधीतील दिवस। तर बघा यानंतर बघा नेक्स्ट तंत्र आहे ग्राहक मागणी चक्रवेळ। तर बघा ग्राहक मागणी चक्रवेळ हे जे प्रमाण आहे हे खरेदी मागणी प्राप्त झाल्यानंतर ग्राहकाला ऑर्डर पोहोचेपर्यंत प्रत्यक्षात किती वेळ घेतं हे समजण्यासाठी विचारात घेतलं जातं। तर बघा याचा फॉर्म्युला जो आहे तो आहे ग्राहक मागणी चक्रवेळ इज इक्वल टू वास्तविक वितरण तारीख मायनस खरेदी मागणी पूर्ण करण्याची तारीख। म्हणजे ज्या वास्तविक वितरण आपण त्या ग्राहकाला देण्याचं ठरवलेलं आहे ती तारीख जी आहे त्यातून प्रत्यक्ष त्या ग्राहकाला ज्या दिवशी ती मागणी मिळते ग्राहकाला ती वस्तू मिळते त्या वस्तूचा जो दिवस असेल तो लेस केला जातो। या पद्धतीने ग्राहक मागणी चक्रवेळ आपण काढू शकतो। त्याच पद्धतीने आणखीन एका रूपाने सुद्धा आपल्याला ग्राहक मागणी चक्रवेळ काढता येते। बघा ग्राहक मागणी चक्रवेळ इज इक्वल टू विनंती वितरण तारीख मायनस खरेदी ऑर्डर तयार करण्याची तारीख। यानंतर बघा नेक्स्ट तंत्र आहे गुंतवणुकीवरील एकूण नफा। तर बघा गुंतवणुकीवरील एकूण नफा यालाच GMROI असं देखील म्हटलं जातं। म्हणजे गुणोत्तर यादीच्या संदर्भात जे काही केलेल्या प्रत्येक सरासरी गुंतवणुकीसाठी मिळवलेली जी काही एकूण नफा आहे त्या नफ्याचं सूचक म्हणून गुंतवणुकीवरील एकूण नफा काढला जातो। बघा मासिक कालावधीवर या मानकाचा मागोवा घेण्यास कोणत्याही वस्तूला जास्त नफा होतो हे ओळखण्यास त्या ठिकाणी मदत या तंत्राच्या माध्यमातून होऊ शकते। त्याचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी बघू शकतो। गुंतवणुकीवरील एकूण नफा इज इक्वल टू निव्वळ नफा डिवायडेड प्रारंभिक साठा मायनस अखेरचा साठा डिवायडेड 2 इंटू 100 या पद्धतीने आपण गुंतवणुकीवरील एकूण नफा काढू शकतो। त्या चालू कमाई निर्देशांक हे आपलं पुढील तंत्र आहे। बघा RTI स्थूल नफा आणि उलाढाल एकत्र करण्यासाठी सक्षम असलेलं हे तंत्र आहे। कमी नफा करणाऱ्या उत्पादनासाठी मालसाठा उलाढाल प्रमाण उच्च ठेवण्याची जी काही कल्पना आहे ती कल्पना कशा पद्धतीने विचारात घेतली जाऊ शकते यासाठी हे तंत्र विचारात घेतलं जातं। बघा अशा प्रकारे उच्च नफा निर्माण करणाऱ्या उत्पादनासाठी RTR मध्यम किंवा कमी ठेवला जातो। प्रामुख्याने उच्च कमाई निर्देशांक काढण्यासाठी पुढील सूत्राचा वापर झालेला दिसून येतो। चालू कमाई निर्देशांक इज इक्वल टू RTR इंटू एकूण नफा यामध्ये विचारात घेतला जातो तो पर्सेंटेजमध्ये इंटू 100 अशा पद्धतीने आपण चालू कमाई निर्देशांक काढू शकतो। यानंतर बघा नेक्स्ट तंत्र आहे वेळेत होणारा जहाज वाहतूक दर। तर बघा हे गुणोत्तर वस्तूची टक्केवारी साठवणूक विभाग किंवा मागणी मूल्य जे विनंती केलेल्या जहाज तारखेला किंवा त्यापूर्वी प्राप्त झाले आहे याचं हे तंत्र आहे। म्हणजे वेळेवर वितरण दर असे दर्शवतो की ग्राहक समाधानी आहे किंवा पुरवठा साखळी जितकी अधिक कार्यक्षम असेल तितका हा दर जास्त असू शकतो। बघा याचं जो काही फॉर्म्युला आहे तो आपण बघू शकतो। वेळेवर जहाज वाहतूक दर इज इक्वल टू
वेळेच्या वस्तू डिवायडेड एकूण वस्तूची किंमत इंटू 100. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे भरणा दर. तर बघा भरणा दर ग्राहकांच्या समाधानासाठी महत्त्वपूर्ण असलेला दिसून येतो. वाहतुकीच्या बाबतीत कार्यक्षमतेसाठी देखील हे एक महत्त्वाचं मानक म्हणून याच्याकडे बघितलं जातं. हे प्रमाण पहिल्या शिपमेंटवर भरलेल्या जो काही ग्राहकांची मागणीची टक्केवारी आहे ती टक्केवारी दर्शविण्यासाठी प्रामुख्याने विचारात घेतला जातो. तर बघा याचा जो फॉर्म्युला आहे तो आपण बघू शकतो. भरणा दर इज इक्वल टू 1 मायनस एकूण वस्तू मायनस पाठविलेल्या वस्तू डिवायडेड एकूण वस्तू इंटू 100. त्यानंतर बघा नेक्स्ट जे तंत्र आहे ते आपल्याला सांगता येईल उत्पादन सामग्रीसाठी सरासरी देय कालावधी. तर बघा सामग्री प्राप्त झाल्यापासून ते त्या सामग्रीसाठी देय देण्याची जे वेळ आहे त्या वेळेची सरासरी वेळ किती आहे हे काढण्यासाठी या तंत्राचा वापर झालेला दिसून येतो. सरासरी देय कालावधी जितका मोठा असेल तितका पुरवठा करणाऱ्यांना हळूहळू पैसे देणे हे व्यवसाय अधिक कार्यक्षम करण्यासाठी कंपनी चांगल्या पद्धतीने कामगिरी करते हे दाखविण्यासाठी हे तंत्र प्रामुख्याने विचारात घेतलं जातं. तर हे तंत्र काढण्यासाठी प्रामुख्याने पुढील फॉर्म्युलाचा वापर आपण करू शकतो. उत्पादनासाठी तयार केलेल्या साहित्याचा सरासरी देय कालावधी इज इक्वल टू सामग्री देय डिवायडेड सामग्रीची एकूण किंमत इंटू कालावधीतील दिवस. अशा पद्धतीने आपण उत्पादन सामग्रीसाठी सरासरी देय कालावधी काढू शकतो. त्यानंतर नेक्स्ट तंत्र आहे पुरवठा साखळी चक्रवेळ. बघा पुरवठा साखळी चक्रवेळाच सूचीची पातळी 0 असं देखील म्हटलं जातं. ज्यावेळेस सूचीची पातळी 0 असते त्यावेळेस ग्राहकांच्या ऑर्डरची भरपाई देण्याची ही वेळ असते असं विचारात घेतलं जातं. या चक्राच्या प्रत्येक टप्प्यावर घेतल्या जाणारा जो प्रदीर्घ वेळ आहे त्याची बेरीज केलेली असते. ही वेळ पुरवठा साखळी व्यवस्थापनाच्या एकूण कार्यक्षमते विषयी सांगत असते. जर चक्र लहान असेल तर याचा अर्थ असा की अधिक कार्यक्षमता असणारी पुरवठा साखळी त्या ठिकाणी कार्यरत असते. हे मानक वापरल्यास दोष आढळल्यास किंवा स्पर्धात्मक जे काही फायदे आहे ते प्रगट करण्यासाठी प्रामुख्याने पुरवठा साखळी चक्रवेळेचा वापर झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे मालसाठ्याचा पुरवठा कालावधी. तर बघा एखाद्या कंपनीचा मालसाठा संपला तर तो भरायला किती दिवस लागेल हे जे दर्शवलं जातं हे दर्शविण्यासाठी या मानकाचा प्रामुख्याने वापर झालेला दिसून येतो. हे दिवस कमीत कमी करणे आणि जवळपास पडून असलेल्या जास्तीच्या ज्या काही वस्तू आहे त्यांचा धोका कमी करण्यासाठी प्रामुख्याने पुरवठा साखळी व्यवस्थापनाचे उद्दिष्ट हे असते आणि त्यामुळे मालसाठ्याचा पुरवठा कालावधी त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. मग जो अप्रचलित मालसाठा आहे त्याचा जो काही कार्यान्वित असणारा रोख प्रवाह जो आहे तो कमी करण्यासाठी प्रामुख्याने या तंत्राचा वापर झालेला आपल्याला दिसून येतो. तर मालसाठा पुरवठा कालावधी काढण्यासाठी प्रामुख्याने आपण पुढील फॉर्म्युलाचा वापर करू शकतो. मालसाठा पुरवठा कालावधी इज इक्वल टू मालसाठा डिवायडेड सरासरी दररोजचा वापर. नेक्स्ट तंत्र आहे प्रति घटकाचा वाहतूक खर्च. तर बघा परिचालन कार्यक्षमता प्राप्त करण्यासाठी प्रत्येक घटकाचा वाहतूक खर्च कमी करण्याच्या उद्देशाने हे मानक त्या ठिकाणी विचारात घेतलं जातं. प्रति घटकाचा वाहतूक खर्च काढण्यासाठी प्रामुख्याने आपण पुढील फॉर्म्युलाचा वापर करू शकतो. प्रति घटकाचा वाहतूक खर्च इज इक्वल टू एकूण वाहतूक खर्च डिवायडेड वस्तूंची संख्या. त्यानंतर बघा लास्ट पॉइंट आहे वाहतूक खर्च बिलातील अचूकता. तर बघा ही संख्या ज्या त्रुटी होत असतात प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये त्या त्रुटी कमी करण्यासाठी तसेच ही संख्या त्रुटीमुक्त वाहतूक बिलाची टक्केवारी दाखविण्यासाठी विचारात घेतली जाते. नफ्यासाठी आणि ग्राहकांच्या समाधानासाठी बिलिंगच्या बाबतीमध्ये अचूकता महत्त्वपूर्ण असलेली आपल्याला प्रामुख्याने दिसून येते. म्हणजे कोणत्याही वाहतुकी मध्ये जे काही बिलिंगचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार नाही हे विचारात घेतलं जातं. यासाठी प्रामुख्याने पुढील फॉर्म्युला आपण विचारात घेऊ शकतो. वाहतूक खर्च बिलातील अचूकता इज इक्वल टू त्रुटीमुक्त वाहतूक बिल डिवायडेड एकूण वाहतूक बिल इंटू 100. अशा पद्धतीने आपण वाहतूक खर्च बिलातील अचूकता काढू शकतो.
या व्हिडिओमध्ये आपण पुरवठा साखळी व्यवस्थापनातील साधने आणि त्यामध्ये वापरलेली विविध तंत्रे त्यांचे फॉर्म्युले आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. थँक्यू.